राम राम मंडळी, उद्या आहे विरकरवाडी इथं भव्य आणि दिव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं मैदान, ज्या मैदानाला हिंद केसरी असा मान सुद्धा दिला जातो। मित्रांनो, या मैदानामध्ये आपला नवम हिंद केसरी बकासूर 101% पळणार आहे आणि याचा पैरा सुद्धा फिक्स झालेला आहे, जो तुमच्यापर्यंत पोहोचलाच असेल। तो म्हणजे विरकरवाडीचाच मेहबूब, जो याच्या आधी सुद्धा बकासूर सोबत पळलाय आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी सुद्धा राहिला आणि 2-3 मैदानं त्यांनी एकत्रपणे गाजवलेली आहेत। त्यामुळे नक्कीच उद्या बकासूर आणि मेहबूब मैदानात चमक दाखवतील, स्वतःची दमक दाखवतील आणि मैदान गाजवतील, यात काय शंकाच नाही मित्रांनो। त्यासोबतच उद्याच्या मैदानामध्ये आपला रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा सुद्धा दाखल होणार आहे मित्रांनो 101%। आणि सर्जाचा पैरा आतापर्यंत लोक अशी म्हणत होती की बुलढाणा एक्सप्रेस बब्यावर असेल, पण बुलढाणा एक्सप्रेस बब्या उद्या ह्या मैदानात शक्यतो येणार नाही असं म्हटलं जातंय। आणि त्यानंतर काही जणांनी म्हटले की नाही, हरण्यास 722 हा त्याचा पैरा असू शकतो, पण तो पण पैरा अजूनपर्यंत नक्की नाही। पण आत्ताच जे कळालं त्यानुसार असं म्हटलं जातंय की 101% उद्या हिंद केसरी सर्जाचा पैरा हा बावधनचा लक्ष असू शकतो। हो मित्रांनो, बावधनचा लक्ष, ज्यानं आता नुकत्याच झालेल्या कर्जपूरच्या मैदानामध्ये कॉकटेल संगती धावून प्रथम क्रमांक पटकावला होता, असा बावधनचा सुपर फास्ट लक्ष, किंग मेकर लक्ष उद्या हिंद केसरी सर्जा सोबत आपल्याला दिसू शकतो, असं 100% खात्रीशीर माहिती मिळालेली आहे। यात बदलही होऊ शकतो, कारण म्हणतो ना आपण की खेळ पैऱ्याचा शेवटपर्यंत कळून येत नाही, जोपर्यंत शेवटच्या टप्प्यात बैला झुपून खाली जात नाही, ती काय होईल काय नाही काही सांगू शकत नाही। उद्या सकाळपर्यंत पण पैरा वेगळाच असू शकतो, हरकत नाही मित्रांनो। पण आतापर्यंत कळालेली माहिती हेच की बकासूर आणि मेहबूब हा पैरा जवळपास 100% फिक्स झालाय आणि हिंद केसरी सर्जा आणि बावधनचा लक्ष हा पैरा सुद्धा आपल्याला उद्याच्या मैदानात दिसू शकतोच। या व्यतिरिक्त अजून चांगली जी बैल असतील ते उद्या मैदानात दाखल होतील, चांगल्या पैऱ्या सोबत असतील आणि उद्याचं मैदान गाजवण्यासाठी ते सुद्धा सज्ज असतील, उद्याच्या हिंद केसरी मैदानाचा गुलाल स्वतःच्या नावावरून करून घेण्यासाठी। मित्रांनो, अजूनपर्यंत तुमच्याकडे कुठला चांगला पैरा पोहोचलाय की जो फिक्स आहे पैरा? खूप लोकांना असं वाटतं की उद्या राजधानी एक्सप्रेस बलमानं चांगल्या प्रकारे कमबॅक करावा, असं म्हटलं जातं की उद्याच्या मैदानामध्ये राजधानी एक्सप्रेस बलमासोबत आपल्याला सरदार बघायला मिळू शकतो। आणि जर सरदार नसेल तर घरणिकीचा राजा। खरंच मनापासून की इच्छा आहे आपली सगळ्यांचीच की उद्याच्या मैदानामध्ये घरणिकीचा राजा असेल किंवा बलमा असेल, या जोडीनं एक चांगला कमबॅक करावा आणि गुलाल घ्यावा। तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? कमेंट करून सांगा की बकासूर मेहबूब, सर्जा आणि लक्ष आणि घरणिकीचा राजा आणि बलमा ही जोडी जर असली तर काय निकाल लागू शकतो? सांगा बरं कमेंट करून पटकन। राम राम।